आज आपण शिवलिंग हे शिवांचे प्रतीक का आहे याबद्दल जाणून घेऊयात. लिंग म्हणजे चिन्ह किंवा प्रतीक, म्हणून शिवलिंग म्हणजे शिवांचे चिन्ह. थोडक्यात सांगायचे झाले तर शिवलिंग हे भगवान शिवांच्या निराकार म्हणजे आकार नसलेल्या रूपाचे प्रतीक आहे. शिव म्हणजे शक्ती, सृष्टी आणि विश्वाची ऊर्जा हे दाखवण्यासाठी लिंगाचा आकार वापरला जातो. ते सृष्टीची निर्मिती, पालन आणि संहार यांचे प्रतीक आहे. शिवलिंगाचा खालचा भाग योनीपीठ म्हणजे शक्ती म्हणजेच पार्वतीचे प्रतीक आणि वरचा भाग म्हणजे शिवांचे प्रतीक म्हणजे शिवशक्ती एकत्र. म्हणजे शिवलिंग म्हणजे देव शिवांची मूर्ती नसून त्यांची शक्ती आणि अस्तित्वाचे प्रतीक आहेत. याबद्दल एक सुंदर पौराणिक कथा सांगते. एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात वाद झाला. आपल्यात मोठा कोण, तेवढ्या त्यांच्या समोर प्रचंड तेजाचा अग्निखांब प्रकट झाला. तो खांब इतका मोठा होता की त्याचा आरंभ आणि शेवट दिसत नव्हता. मग ठरलं, ब्रह्मा वरचा टोक शोधायला गेले आणि विष्णू खाली शेवट शोधायला गेले, पण दोघांनाही शेवट सापडला नाही. तेव्हा त्या अग्निस्तंभातून शिव प्रकट झाले आणि म्हणाले, मीच या सृष्टीचा आदी आणि अंत आहे. तो अग्निस्तंभ म्हणजे शिवलिंगाचे रूप मानले जाते. याचाच अर्थ शिव अनंत आहेत, त्यांना सुरुवात आणि किंवा शेवट नाही, म्हणून त्यांची पूजा शिवलिंग रूपात केली जाते. शिवलिंग हे अनंत, निराकार आणि सर्व शक्तिमान शिवांचे प्रतीक आहेत. शिवलिंग हे काळ्या रंगाचे का असते? शिवलिंग बहुतेक वेळा काळ्या दगडापासून म्हणजेच ग्रॅनाइट बनवले जाते. यामागे काही कारणे आहेत. काळा रंग शक्ती आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. शिव म्हणजे शक्ती आणि सामर्थ्य. काळा दगड हा मजबूत व टिकाऊ असतो, त्यामुळे वर्षानुवर्ष पूजा, अभिषेक सहन करू शकतो. अभिषेकातील पाणी, दूध, तेल यामुळे दगड खराब होत नाही. काळा रंग सर्व रंग सामावून घेतो, म्हणजे शिव सर्व विश्वाला सामावून घेतात असा घेतला जातो. शिवांचे रूप निराकार व गंभीर असल्याने काळा रंग शांतता व गूढ दाखवतो. शिवलिंग काळे असते कारण शक्ती, स्थिरता आणि शिवांच्या अनंत रूपाचे प्रतीक आहे. तसेच शिवलिंग पांढऱ्या रंगाचेही असते. सर्व शिवलिंग काळेच असतात असे नाही. काही संगमरवर म्हणजेच मार्बल, चांदी किंवा स्फटिक पासून बनवलेले असतात, त्यामुळे ते पांढरे असतात. पांढरा रंग हा शांती, पवित्रता आणि स्वच्छतेचे प्रतीक आहे. मार्बल म्हणजे संगमरवर सुंदर आणि गुळगुळीत दिसतो, त्यामुळे मंदिरात वापरतात. स्फटिक शिवलिंग म्हणजेच क्रिस्टल खूपच शुभ आणि पवित्र मानले जातात. घरातील पूजेसाठी पांढरे किंवा स्फटिक शिवलिंग वापरतात. थोडक्यात सांगायचे झाले तर काळे शिवलिंग शक्तीचे प्रतीक, तर पांढरे शिवलिंग शांती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे.